मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार, बारामतीमध्ये माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन, अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपूरमध्ये बैठक, मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार. विक्रोळी पुलावरून सर्वपक्षीयांकडून श्रेयवादाची लढाई, सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडूनही उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न. 7 दिवसानंतर बच्चू कडूंचं त्याग आंदोलन तुर्तास स्थगित, मंत्री उदय सामंतांनी भेट देत आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे, मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा. महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केली, मात्र उद्धव किंवा आदित्य ठाकरेंनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, इम्तियाज जलील यांचं विधान. गोवंडीमधील शिवाजीनगर भागामध्ये डंपरनं चिरडून चौघांचा मृत्यू, चालक ताब्यात, संतप्त जमावानं घाटकोपर मानपूर लिंक रोड रोखल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज, काही नागरिकांना ताब्यात घेतलं. क्रेनच्या मदतीने अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला, घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले, 248 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण. विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू, आज सकाळी 10 वाजता पहिलं टोकन दर्शन मिळणार. मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी बैठक व्यवस्थेसह पाणी आणि चहाची सोय. आषाढी साडी पंढरीच्या वारीत येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार, राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी. राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण, मुंबईमध्ये सर्वाधिक 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू. सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 578 वर. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय. दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनंतर कोरलं आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव.